नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 10 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2026 साठी मित्रांनो परीक्षेमुळे कशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे संभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, जे की आतापर्यंत आपले या संपूर्ण सिरीजचे 9 पार्ट कंप्लीट झालेले आहेत। जर तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची मित्रांनो लिंक पाहिजे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियल डॅशबोर्डमध्ये मित्रांनो जाऊन तिथून संपूर्ण पाहू शकता। मित्रांनो, पाहूनच घ्या, त्यामध्ये आपण PYQ प्लस एक्सपेक्टेड स्वरूपाचे संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये आपण संपूर्ण टॉपिक वाईज तुमच्या अभ्यासक्रमानुसार मित्रांनो आपण कव्हर करून दिलेलं आहे। ज्या प्रकारे आपण 2025 च्या परीक्षेमध्ये मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून दिलेले आहेत, ज्यांची तयारी वीक होती त्यांच्या तयारीला आपण टॉप लेवलला मित्रांनो आपण आपल्या क्वेश्चन सिरीज मार्फत मित्रांनो कव्हर करून दिलेलं होतं। त्याच प्रकारे मित्रांनो आपण 2026 च्या देखील मित्रांनो परीक्षेसाठी आपण असली अतिसंभव महत्त्वपूर्ण संभव सिरीज मित्रांनो आपण सुरू केलेली आहे। तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला रेग्युलरली टीईटीचे संपूर्ण अपडेट व त्यासोबतच अतिसंभव प्रश्नांचा सराव या ठिकाणी करता येणारा असेल। तर आजचा आपला व्हिडिओचा भाग 10 आहे आणि आपण पाहणार आहोत परिसर अभ्यासावरील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न पहिला असा भाग काय म्हणतो, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा फक्त किती टक्के साठा उपलब्ध आहे? तर गोड्या पाण्याचा या ठिकाणी म्हटलेला आहे, तर किती टक्के साठा उपलब्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, 3% जे काही साठा आहे तो उपलब्ध आहे। तर पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी सुमारे 97% पाणी हे समुद्रात म्हणजे की खारे पाणी आहे आणि उर्वरित 3% पाणी जे की गोड्या स्वरूपात उपलब्ध आहे। त्यातील मोठा भाग हा बर्फाच्या जे की स्वरूपात आहे। पर्याय नंबर त्यामुळे सी हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे की नाशिक या ठिकाणी आहे। पर्याय नंबर याचं डी या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न पुढचा तिसरा, परिसर अभ्यासात डॅश या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो, तर कशाचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मानव व निसर्ग। तर परिसर अभ्यास म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण, ज्यात सजीव आणि निर्जीव यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास जो की केला जातो, म्हणून पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न चौथा, डॅश यांना भारताच्या धवल म्हणजेच की दुग्ध क्रांतीचे जनक असे म्हणले जाते, तर कोणाला जे आहे ते म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की वर्गीस कुरियन यांना जे आहे ते म्हटलं जातं। तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अमूलच्या माध्यमातून भारतात दुग्ध उत्पादनात जे की मोठी क्रांती घडवून आणली, म्हणून त्यांना मिल्क मॅन ऑफ इंडिया असं देखील ओळखलं जातं। परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते आहे वर्गीस कुरियन यांना। त्यानंतरचा प्रश्न पाचवा पुढील, मानव सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश हे विकार त्यांच्या जठरात जे की नसते, तर कशामुळे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्याय नंबर सी, जे की सेल्युलोज। तर सेल्युलोज हे वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये असते, ते पचवण्यासाठी सेल्युलेज या विकाराचं गरज असते, जी मानवी शरीरामध्ये नसतं, त्यामुळे पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न सहावा आपला, जी भौतिक राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी दिशा व परिमाण दोन्हीचीही आवश्यकता असते, त्या राशीला डॅश राशी म्हणतात। तर कोणती राशी म्हणतात? तर त्याला जे आहे सदिश राशी असं म्हटलं जातं। तर ही थोडक्यामध्ये सदिश राशीचीच एक डेफिनेशन आहे। पर्याय नंबर याचं जे की ए हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न सातवा असा आहे, परिसंस्थेत उत्पादकाची महत्त्वाची भूमिका डॅश बजावतात, तर कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की वनस्पती हे जे आहे ते बजावतात। त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला, परिस्थितिक मनोऱ्याची संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने जी आहे ती मांडलेली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की बी, चार्ल्स एल्टन यांनी जी आहे ती मांडलेली आहे। तर कधी? तर ते आहे 1927 मध्ये चार्ल्स एल्टन यांनी अन्न साखळीतील ऊर्जा विनिमयाचा मनोरा स्पष्ट जो की केला, ज्याला आपण इकोलॉजिकल पॅरामिड असं देखील म्हणतो। पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न नववा असा पुढील, इसवी सन 1935 मध्ये डॅश या वैज्ञानिकाने सर्वप्रथम परिसंस्था या संज्ञेचा जो की शोध जे आहे ते लावला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की बी, A.G. टान्सले यांनी जे आहे ते लावलेला आहे, जे की इकोसिस्टम या संज्ञेचा शोध। तर इकोसिस्टम हा शब्द सर्वात प्रथम सर ऑर्थर टान्सले यांनी जे आहे ते प्रचलित केलेला होता, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 10वा असा आहे,
चर्नोबिल येथील दुर्घटना कोणत्या कारणामुळे झाली? जी रशियातील चर्नोबिल येथे दुर्घटना झाली, ज्यात जीवित व पर्यावरणाची हानी खालीलपैकी कोणत्या कारणाने झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए, आण्विक किरणोत्सर्गामुळे. तर 1986 मध्ये जे आहे युक्रेनमधील चर्नोबिल अणुऊर्जा केंद्रात मोठा स्फोट होऊन किरणोत्सर्गाची गळती झाली होती, त्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे की ही दुर्घटना घडलेली होती. त्यामुळे पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचे उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या. परीक्षेपूर्व तुम्हाला यामध्ये संपूर्ण आपण ए टू झेड तयारी करून घेतलेली आहे, ज्यात तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचं मार्गदर्शन व त्यासोबतच जे मागील वर्षी प्रश्न विचारण्यात आले होते ते देखील तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट करून दिले आहेत, जेणेकरून तुमची संपूर्ण त्या ठिकाणी तयारी होईल या उद्दिष्टाने. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये जाऊन तुम्ही आपली स्पेशली जी टीईटी एक्झामसाठी आहे टेस्ट सिरीज ती तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता आणि जॉईन करूनच घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 11वा असा आहे, डॅश हा दिन जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 5 जून हा जो आहे थोडक्यामध्ये दिवस साजरा करतात. त्यानंतर प्रश्न 12वा, पर्यावरण व सजीव यांच्यातील आतबंधना किंवा आज संबंधांना डॅश असे म्हणतात तर काय म्हणतात? जे की आंतरसंबंधांना. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की बी, परिस्थितिकी ज्याला आपण इकोलॉजी असं म्हणतो. सजीव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधांच्या शास्त्राला इकोलॉजी असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न 13वा, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा डॅश साली अस्तित्वात आला तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1986 साली जे आहे ते अस्तित्वात आला. तर भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर 1986 मध्ये भारत सरकारने हा सर्वसमावेशक कायदा जो की लागू केला. त्यानंतरचा 14वा प्रश्न, हृदयाकडून विविध अवयवांकडे रक्त वाहून नेणाऱ्या जाड भिंतींच्या रक्तवाहिन्यांना डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की धमनी असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर धमन्या हृदयाकडून शुद्ध रक्त अवयवांकडे नेतात तर शिरा अवयवाकडून अशुद्ध रक्त जे की हृदयाकडे आणतात. त्यानंतरचा प्रश्न 15वा असा आहे, परिसर अभ्यासाची सुरुवात डॅश पासून होते तर कशापासून? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कुटुंब यापासून जे आहे ते होते. तर बालक प्रथम आपल्या कुटुंबाच्या संपर्कात येतो, त्यामुळे परिसर अभ्यासाची पहिली पायरी ही कुटुंब हीच असते. त्यानंतरचा 16वा प्रश्न पुढील असा आहे, जागतिक तापमान वाढीच्या परिणामाचा जो खालीलपैकी कोणता उदाहरण जे की बरोबर म्हणता येईल? तर यापैकी कोणतं उदाहरण बरोबर म्हणता येईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अंटार्क्टिकावरील बर्फ वितळत चालल्याने समुद्र पातळीत होत चाललेली वाढ. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढत आहे, जो पर्यावरणासाठी मोठा धोका आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 17वा,
डॅश यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात, तर कोणाला म्हणतात जागतिक हरित क्रांतीचे जनक? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना जे आहे ते म्हणतात. तर जागतिक स्तरावर जर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे गव्हाच्या सुधारित जाती विकसित केल्या, तर भारतामध्ये जे आहे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी हे जे आहे ते कार्य केलेलं आहे. भारतामध्ये म्हटलं तर डॉक्टर जे काही स्वामीनाथन हे आहेत एम.एस. स्वामीनाथन, आणि जागतिक स्तरावर म्हणलं तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जे आहे थोडक्यात आहेत. त्यानंतर 18वा प्रश्न, हवेतील विविध प्रदूषके व वायूचं मापन करण्याचं खालीलपैकी कोणते परिणाम आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की PPM पार्ट्स पर मिलियन हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर हवेतील सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण दशलक्ष भागामधील कण म्हणजेच की PPM मध्ये मोजलं जातं. त्यानंतरचा 19वा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की गोव्याच्या निजामशाही सुलतान ही जी आहे थोडक्यामध्ये आहे. तर गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होते, तर निजामशाही ही अहमदनगरची थोडक्यामध्ये होती. त्यानंतरचा आपला प्रश्न 20वा, पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद 1972 साली स्वीडन मधील डॅश या शहरात जी की झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्टॉकहोम या ठिकाणी जी आहे ती झाली. तर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे 1972 मध्ये पहिली मानवी पर्यावरण परिषद जी की पार पडली. त्यानंतरचा प्रश्न 21वा, पर्यावरणाच्या गुणवत्तेस हानिकारक ठरतील अशी अपायकारक द्रव्यांचा प्रवेश म्हणजे पर्यावरणाचं डॅश होय. तर काय होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की प्रदूषण होय. त्यानंतरचा प्रश्न 22वा, वनस्पतीपासून विविध उपयोगी पदार्थ गोळा करण्याचं काम चालते त्याला डॅश असे म्हणतात? तर त्याला जे आहे वनसंकलन असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर अ उत्तर होय. त्यानंतर प्रश्न 23वा, मीठ व पाणी यांचे मिश्रण डॅश पद्धतीने वेगळे करता येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की उदर्वपातन या पद्धतीने जे की वेगळे करता येतात. त्यानंतरचा प्रश्न 24वा, डॅश वायूचा वापर शीतगृहात मध्ये करतात तर कशाचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की क्लोरोफ्युरोकार्बन्स याचा जे थोडक्यामध्ये वापर करतात. तर थंड करण्यासाठी फ्रीज आणि एअर कंडिशन मध्ये पूर्वी CFC चा वापर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असेल, आता त्याऐवजी पर्यावरणपूरक वायू वापरलं जातं. त्यानंतरचा 25वा प्रश्न, जेव्हा एकच प्राणी दोन प्रकारची युग्मके निर्माण करू शकतो तेव्हा त्यास डॅश असे म्हणतात? काय म्हणतात? त्याला जे आहे उभयलिंगी असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर 26वा प्रश्न, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड या प्रदूषकांच्या हवेतील पाण्याची बाष्प व ऑक्सिजन यांच्याशी संयोग होऊन निरनिराळी आम्ले तयार होऊन डॅश प्रकारची वृष्टी होते? तर कसल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की आम्लयुक्त प्रकारची जे की वृष्टी होते, त्याला आपण ऍसिड रेन असं देखील म्हणतो. त्यानंतर प्रश्न 27वा, इंग्रजी भाषेतील पोल्युशन हा शब्द डॅश या भाषेतील पोल्युशनेश या शब्दापासून तयार झालेला आहे? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लॅटिन या भाषेतील आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, डॅश व डॅश ही हवा प्रदूषण नियंत्रण संबंधीचे आंतरराष्ट्रीय मानके आहेत तर कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की युरो 1 आणि युरो 2 ही जी आहेत. तर वाहनांच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी युरोपियन मानके वापरली जातात. भारतात त्याला भारत स्टेज असं म्हणतात जे की BS या नावानं त्याचं ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न 29वा, महान कृषी वैज्ञानिक डॅश यांना भारताचा हरित क्रांतीचा जनक म्हणतात? जसं की तुम्हाला मी वर सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर 30वा प्रश्न, डॅश हे प्रतिजैविक बॅक्टेरियापासून प्राप्त होतात? तर कयापासून? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, त्याला आपण काय म्हणतो टेट्रासायक्लिन असं जे आहे ते म्हणतो. टेट्रासायक्लिन हे याचं उत्तर होणार असेल. तर पेनिसिलिन हे कवकापासून मिळते, तर टेट्रासायक्लिन हे जे आहे जीवाणूंपासून जे की मिळते, ज्याला आपण बॅक्टेरिया असं म्हणतो. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की परिसर अभ्यासवरील पाहिलेले आहेत. आता मित्रांनो आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची अशी आपण सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यासचे आपण बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलचे संपूर्ण काही प्रश्न यामध्ये समजून सर्व शिकवणार आहोत, जे की परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व काही IMP असणार आहेत. जर मित्रांनो तुम्हाला मागील व्हिडिओचे पार्ट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून डॅशबोर्डमध्ये जाऊन संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो स्पेशली आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करायची असेल त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये आपली संपूर्ण काही A to Z मित्रांनो कोर्सची आहे प्राइस जॉईन करून घ्या. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.